तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। गीतांजली आंगमो यांनी कालच्या एकल खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात याचिका दाखल केली आहे। काल एकल खंडपीठाने वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून त्यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिलेला होता। सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा हक्क आहे। सरकार किंवा न्यायालय त्यांना एका विशिष्ट रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सक्ती करू शकत नाही, असं गीतांजली आंगमो यांचं म्हणणं आहे। आज गीतांजली आंगमो यांच्या वतीने वकील या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।